नकाशा वाचन या टॉपिकवर प्रश्न किती येतात आणि मग त्या प्रश्नांच्या संख्येनुसार आपण किती अभ्यास करायचा आणि कसा अभ्यास करायचा हे सगळं ठरवणार आहोत. ठीक आहे. मग आपल्याला सगळ्यात पहिले माहिती असलं पाहिजे की जर राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मी आता थोड्याच वेळात तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये किती त्याचं वेटेज असतं, काय वेटेज असतं हे सगळं समजून सांगणार आहे. मग सगळ्यात पहिले जर राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, ठीक आहे, मी इथे MPSC एक मिनिट MPSC प्रिलिम ही राज्यसेवा पूर्व परीक्षा, यामध्ये दरवर्षी एक 3 ते 4 प्रश्न डायरेक्ट नकाशा वाचनावर येतात. त्यानंतर कंबाईंड परीक्षा जर असेल तर त्यात सुद्धा 3 ते 4 प्रश्न हे नकाशा वाचनावर येतात. त्यानंतर फॉरेस्ट परीक्षा असो किंवा MPSC मध्ये येणारी कुठली पण परीक्षा, MPSCच्या अंडर येणारी कुठलीही परीक्षा, याच्यामध्ये दरवर्षी 3 ते 4 प्रश्न हे नकाशा वाचनावर असतात. आणि जर नकाशा वाचन जर स्ट्रॉंग असेल तर हे हातचे मार्क्स आहेत. तुम्ही जर याच्यावर मेहनत केली, याच्यावर जर काम केलं तर तुम्हाला हातचे मार्क्स मिळणार आहेत आणि हे प्रश्न कधीही चुकणार नाहीत. अगदी बेसिक स्टेप्स आहेत, अगदी बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या जर बेसिक गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आता एक गोष्ट आपण डिस्कस करूयात. मग आता सगळ्यात पहिले कशाच्या नकाशावर प्रश्न येतात, कोणता नकाशा वाचायचा, कोणत्या नकाशाचा अभ्यास करायचा आणि त्याच्यावर किती प्रश्न येतात. राज्यसेवा परीक्षेसाठी नेमका कोणता आपण नकाशा वाचला पाहिजे. ओके. सो सगळ्यात पहिले आपण राज्यसेवा परीक्षेबद्दल बोलूयात. मग राज्यसेवा जर असेल, राज्यसेवा परीक्षा, त्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स. ठीक आहे, प्रिलिम्स आणि मेन्स. मग राज्यसेवा परीक्षेमध्ये प्रिलिम्समध्ये तुम्हाला भारताचा नकाशा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जगाचा नकाशा विचारला जाऊ शकतो, जगाच्या नकाशावर प्रश्न येतात. त्यासोबतच महाराष्ट्राचा नकाशा सुद्धा विचारला जाऊ शकतो. कारण की सिलेबसमध्ये तुम्हाला माहिती आहे भारताचा, जगाचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, मग त्याच्यामध्ये भौतिक, आर्थिक आणि मानवी भूगोल या तिन्ही प्रकारचे भूगोल तुम्हाला विचारले जातात. पण जर का आपण मुख्य परीक्षेचं बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये भारताच्या नकाशावर प्रश्न येत नाहीत, जगाच्या नकाशावर प्रश्न येत नाहीत, पण महाराष्ट्राच्या नकाशावर 100% प्रश्न येतात. अनेक प्रश्न हे महाराष्ट्राच्या नकाशावर मुख्य परीक्षेमध्ये येतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर कमांड असणे खूप 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 गरजेचे आहे. माझ्या प्रत्येक शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या, मी काय बोलतो आहे आणि त्या प्रत्येक शब्दाचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. त्यानंतर पुढची जी परीक्षा आहे जिच्यावर आपला नेहमी फोकस असतो ती म्हणजे कंबाईंड परीक्षा. महाराष्ट्राच्या नकाशावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यासोबतच मेन्स परीक्षेमध्ये, कंबाईंड मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या नकाशावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. कंबाईंड परीक्षेमध्ये तुम्हाला जगाचा नकाशा करायची गरज नाही किंवा तुम्हाला देशाचा नकाशा एवढ्या डिटेलमध्ये माहित असण्याची काही गरज नाही. ठीक आहे. कंबाईंड परीक्षेमध्ये प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, महाराष्ट्राच्या नकाशावर जास्तीत जास्त प्रश्न येणार आहेत. पण तरी सुद्धा एका अधिकारी पदासाठी आपण तयारी करतो आहोत, आपल्याला अधिकारी व्हायचं आहे. सो त्यासाठी किमान एक बेसिक तुम्हाला माहिती असली पाहिजे जगाच्या नकाशाची, किमान बेसिक माहिती असली पाहिजे भारताच्या नकाशाची आणि खूप जास्त माहिती असली पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशाची. कारण की ही जी परीक्षा आहे, आता याचं महत्त्व काय ते पण तुम्हाला सांगून ठेवतो की ही जी परीक्षा तुम्ही देता आहे
त्याच्यातून तुम्हाला अधिकारी पदावर जायचं आहे आणि अधिकारी पदावर गेल्यानंतर तुमचं जे पोस्टिंग आहे ते महाराष्ट्रात कुठेही होऊ शकतं. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये होऊ शकतं किंवा रत्नागिरी, सावंतवाडी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या ठिकाणी सुद्धा तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. मुंबईसारख्या अतिविकसित किंवा फुल्ली डेव्हलप्ड सारख्या, म्हणजे फुल्ली डेव्हलप नाही म्हणता येणार, पण मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये तुमचं पोस्टिंग होऊ शकतं किंवा नंदुरबार सारख्या, मेळघाट सारख्या आदिवासी भागात सुद्धा पण तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. मग ज्या भागामध्ये तुम्ही पोस्टेड आहात आणि त्या भागाचं जर तुम्हाला भूगोल माहिती नसेल, तिथले जे भौगोलिक वैशिष्ट्य आहे ते माहिती नसेल, तिथलं हवामान माहिती नसेल, तर तुम्ही तिथल्या लोकांना व्यवस्थित सर्व्ह करू शकणार नाही. कारण की अशा पदावर तुम्ही जाणार आहात की तिथे सगळ्या प्रकारच्या लोकांशी तुमचा संपर्क येणार आहे आणि विशेष करून आपला जो देश आहे तो कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांशी जास्तीत जास्त संबंध येणार आहे तुमचा अधिकारी पदावर गेल्यानंतर आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जवळून पाहायला मिळतील. त्यांना सोडवायची जी जबाबदारी आहे ती तुमच्यावर असणार आहे. तर त्याच्यामुळे ज्या क्षेत्रात तुम्ही पोस्टेड आहात त्या क्षेत्राचं हवामान कसं आहे, तिथे कोणती कोणती पिकं होतात, किती वेळा वर्षातून पिकं घेतली जातात, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. तर त्याच्यामुळे भूगोलाचा अभ्यास आणि नकाशा वाचन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नकाशावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर जर राज्यसेवा परीक्षेबद्दल जर बोलायचं झालं तर तुमचं डेप्युटी कलेक्टर किंवा डेप्युटी सीओ अशा पदांवर तुमचं पोस्टिंग होऊ शकतं आणि प्रमोशन करत करत तुम्ही जिल्हाधिकारी पदावर सुद्धा जाऊ शकता. आणि जिल्हाधिकारी पद हे खूप महत्वाचं पद आहे. त्याच्यामुळे तुम्हाला देशाचा जो भूगोल आहे, जगाचा जो भूगोल आहे, त्याचं पण जाणीव असणं खूप गरजेचं आहे. सो या गोष्टी डोक्यात ठेवून तुम्हाला नकाशा वाचन करायचं आहे. आता आपण बेसिक सर्व गोष्ट बघू की नेमके प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि त्यासोबत तुम्हाला कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे, नकाशा वाचनासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे जेणेकरून एक्झाम पर्यंत तुमचं पूर्ण नकाशा वाचन स्ट्रॉंग होऊन जाईल. ह्या सर्व गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. मग इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे का? मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपण मग पुढे जाऊया. मला सगळ्यात बेसिक एक प्रश्न सांगा, एका बेसिक प्रश्नाचं उत्तर सांगा की जो भारत आहे, भारत हा उत्तर गोलार्धात आहे का दक्षिण गोलार्धात आहे? भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे का दक्षिण गोलार्धामध्ये आहे? कमेंट करून सांगा पटापट. भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. जर कालचं लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल, कालचं लेक्चर जर व्यवस्थित तुम्ही अटेंड केलं असेल तर तुम्हाला माहिती, म्हणजे हे गोष्ट तुम्हाला तेव्हाच माहिती पडली असेल. आणि हे ऑब्झर्वेशन स्किल आहे बघा. आपण कालच्या लेक्चरमध्ये जे काही शिकलो त्याच्यावर आधारित हा आजचा प्रश्न होता. पण माझे जे प्रश्न विचारण्याची पद्धत होती ती वेगळी होती. ठीक आहे. जरुरी नाही की मी काल ज्या शब्दांमध्ये तुम्हाला शिकवलं त्याच शब्दात मी आज तुम्हाला प्रश्न विचारत. माझी प्रश्न विचारण्याची भाषा, शब्द वेगळे असू शकतात. पण प्रश्न मी तोच विचारला आहे की जे मी तुम्हाला काल शिकवलेलं आहे. काल आपण काय बघितलं? आपण लॉन्जिट्यूड बघितले आणि लॅटिट्यूड बघितले. ठीक आहे. ह्या ज्या दोन उभ्या रेषा आहेत ह्या आहेत लॉन्जिट्यूड. आपण बघितलं की पश्चिमेपासून पूर्वीकडे जे भारताचं जे लॉन्जिट्यूडनल अंतर आहे ते आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत जे लॅटिट्यूडनल अंतर आहे, कोणते दोन लॅटिट्यूड आहेत की त्याच्यामध्ये भारत सामावला जातो, तर हे आपण बघितलं. तर कालच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल तर लॅटिट्यूड नंबर पहिला आणि लॅटिट्यूड नंबर दुसरा हे दोन्हीच्या दोन्ही उत्तर गोलार्धातले आहेत. दोन्ही लॅटिट्यूडच्या समोर मी नॉर्थ असं लिहिलेलं होतं, नॉर्थ. रिव्हिजन करताना तुम्ही पुन्हा एकदा माझ्या कालच्या नोट्स बघा. कालचं नोटबुक तुमच्या समोर असेल तर ते जरा चाळा. जे दोन्ही लॅटिट्यूड आहेत त्यांच्या ठिकाणी आपण नॉर्थच लिहिलेलं आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे काय, पूर्णच्या पूर्ण भारत हा जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत, अंदमान निकोबार पर्यंत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे.
कळलाय सगळ्यांना? आता पुढचा प्रश्न भारताच्या वरून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? भारतावरून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? एक आहे कर्कवृत्त, दुसरे आहे मकर वृत्त आणि तिसरं म्हणजे विषुववृत्त, चौथं म्हणजे नन ऑफ द अबव. आता कर्कवृत्त काय आणि मकर वृत्त काय? आता हे बेसिक आहे आणि हा जो पार्ट आहे हा नकाशा वाचनाचाच पार्ट आहे. हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही नकाशा वाचन करूच शकणार नाही. हे बेसिक आहे अगदी. आणि ह्या सगळ्या डिस्कशनच्या बेसिसवर मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. ते होमवर्क तुम्हाला घरी करायचं आहे आणि मग मला ते सांगायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये. आता बघा, ही पृथ्वी आहे आणि जो सगळ्यात महत्वाचा लॅटिट्यूड आहे आणि या विषुववृत्ताच्या पॅरलल आपण दोन वृत्त कन्सिडर करतो. ते कोणते आहेत? कर्कवृत्त आणि मकर वृत्त. आता यांचं जे लोकेशन आहे पृथ्वीवर ते किती आहे? 23.5 डिग्री उत्तरेला कर्कवृत्त आहे आणि 23.5 डिग्री दक्षिणेला मकर वृत्त आहे. ज्या पद्धतीने मी डायग्राम काढले त्या पद्धतीने डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काढून घ्या, जेणेकरून तुम्ही हे कधीही विसरणार नाही. 23.5 अंश उत्तरेकडे कोणतं आहे? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कर्कवृत्त. आणि 23.5 अंश दक्षिणेला काय आहे? ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे, 23.5. कळतंय सगळ्यांना? आता हा 23.5 डिग्री हा आकडा हा आला कुठून? आपण हा मनाने घेतला का? 23.5 डिग्री नॉर्थ आणि 23.5 डिग्री साऊथ हे म्हणजे हे आपण मनाने नाही काढलं. हे याच्या मागे एक कारण आहे. याचं कारण म्हणजे मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आपली जी पृथ्वी आहे ती जिओइड आहे. जिओइड पद्धतीचा तो आकार आहे आणि तिचं जे ऍक्सिस आहे ते अशा प्रकारे 23.5 अंशांनी झुकलेलं आहे. जर भौगोलिक किंवा जॉमेट्रिक ऍक्सिस जर बघितलं तर हे जॉमेट्रिक ऍक्सिस आहे. भूमितीय अक्ष हा जो आहे आपला हा भूमितीय अक्ष आहे. भूमितीय अक्ष, ठीक आहे. अक्ष म्हणू शकता किंवा बहुतेक याला मराठीमध्ये लंब म्हणतात, पण याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ऍक्सिस. हा जॉमेट्रिकल ऍक्सिस आहे. पण जो ऍक्च्युअल जो ऍक्सिस आहे तो कितीने झुकलेला आहे? 23.5 अंश. 23.5 अंशाने तो झुकलेला आहे आणि याच्या भोवती पृथ्वी ही अशी स्वतःभोवती फिरते या अक्षाभोवती. आणि मग ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न हे आपण का डिझाईन केले किंवा का आपण हे शोधून काढले? कारण की जर आपण विषुववृत्त बघितला तर तो पण अशा प्रकारे मग 23.5 अंशावर झुकलेला आहे. ठीक आहे. आणि इथे जर सूर्य असेल, सूर्य जर आपण बघितला तर सूर्याच्या ज्या किरणं आहेत, सूर्याचे जे सूर्यकिरण आहेत ते ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर सरळ पडतात किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवर सरळ पडतात. ठीक आहे. जेव्हा पृथ्वीचा हा जो वरचा भाग आहे तो सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा सूर्यकिरण हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर सरळ पडतात आणि जेव्हा पृथ्वीचा हा खालचा भाग सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा सूर्यकिरण या ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवर सरळ पडतात. आणि पूर्ण वर्षभरामध्ये जो सूर्य या ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर यांच्यामध्येच तो खेळत असतो. ज्या प्रकारे कबड्डीचं ग्राउंड आखलेलं असतं त्या प्रकारे सूर्य
कधीच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ओलांडू शकत नाही किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ओलांडू शकत नाही. तुम्हाला अजून एका वेगळ्या डायग्राम समजून सांगतो, तुम्हाला माझी अजून क्लिअरली कळेल तुम्हाला. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की सूर्यकिरण जे आहेत ते सरळ फक्त एवढ्याच पट्ट्यामध्ये सरळ पडतात आणि वर्षभर सूर्याची जी पोझिशन आहे ती चेंज होत राहते. त्याचं कारण आहे ते पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल. ठीक आहे. सो मी लगेच पुढची डायग्राम काढतो. उदाहरणार्थ हा सूर्य आहे, हा सूर्य आहे, सन आहे हा, आणि आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. मग पृथ्वीच्या आपण या 4 पोझिशन इमॅजिन करत आहोत. पृथ्वीच्या 4 पोझिशन इमॅजिन करत आहोत. गणेश जाधव तुम्हाला लेट झाला आज. पृथ्वीच्या 4 पोझिशन आपण बघतो आहोत. पोझिशन नंबर 1, पोझिशन नंबर 2, पोझिशन नंबर 3, पोझिशन नंबर 4. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती एक चक्कर मारते तेव्हा 1 वर्ष कंप्लीट होतं. मग अशा प्रकारे पृथ्वी सूर्याभोवती वर्षभरामध्ये 1 चक्कर कंप्लीट करते. आणि या 4ही पोझिशनला पृथ्वीचं जे रिलेटिव्ह लोकेशन आहे, रिलेटिव्ह पोझिशन आहे ती चेंज होत राहते. कारण की जर तुम्ही ही पोझिशन पाहिली पृथ्वीची, तर अशा पद्धतीने पृथ्वीचं जे ऍक्सिस आहे ते झुकलेलं आहे. जेव्हा पृथ्वी इथे असते तेव्हा सुद्धा अशा प्रकारे हे ऍक्सिस झुकलेलं असतं. जेव्हा पृथ्वी इथे असते तेव्हा सुद्धा हे ऍक्सिस अशाच प्रकारे झुकलेलं असतं. जेव्हा पृथ्वी इथे असते तेव्हा सुद्धा ऍक्सिस अशा प्रकारे झुकलेलं असतं. आणि अशा प्रकारे पृथ्वी एक राऊंड मारते सूर्याच्या अवतीभोवती. पण मग या पूर्ण गेम मध्ये होतं काय, तुम्ही आता इथे बघू शकता की जर आपण इथे अशा प्रकारे विषुववृत्त ड्रॉ केलं, इक्वेटर जर आपण ड्रॉ केलं, तर आता इथे होतं काय आहे की सूर्याला कोणता भाग एक्सपोज होतो आहे, पृथ्वीचा कोणता भाग सूर्याकडे एक्सपोज होतो आहे, म्हणजे कोणता भाग सूर्याच्या जवळ जातो आहे हे आपल्याला लक्षात येईल. मग उदाहरणार्थ जर आपण ही पोझिशन कन्सिडर केली, पहिली पोझिशन, तर हा जो वरचा भाग आहे उत्तर गोलार्ध हा एक्सपोज होतो सूर्याकडे. हा सूर्याकडे झुकताना दिसतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही जर पृथ्वीची ही 3 नंबरची पोझिशन बघितली तर त्याच्यामध्ये सूर्याचा म्हणजे पृथ्वीचा हा जो खालचा भाग आहे दक्षिण गोलार्ध तो सूर्याकडे झुकलेला आहे, तो सूर्याकडे एक्सपोज झालेला आहे. मग आता याच्यामध्ये सूर्यकिरण डायरेक्टली कोणाकडे पडतील, कोणावर आदळतील? जेव्हा 1 नंबरची पोझिशन असेल तेव्हा सूर्यकिरण डायरेक्टली या कर्कवृत्तावर पडतात. आता पृथ्वीचा जर ऍक्सिस बघितला तर तो 23.5 अंशाने झुकलेला आहे. कशा प्रकारे झुकलेला आहे? अशा प्रकारे. ठीक आहे. मग तो जेव्हा पृथ्वी आणि सूर्याची जेव्हा आपण रिलेटिव्ह पोझिशन बघतो, परस्पर आपण पोझिशन बघतो, तेव्हा ती पृथ्वीची जी पोझिशन आहे ती सेम राहते. पृथ्वी ज्या पद्धतीने झुकलेली आहे त्याच पद्धतीने ती झुकलेली असते. फक्त होतं काय की अशा अवस्थेमध्ये पृथ्वी ही स्वतःभोवती पण फिरते आणि ती सूर्याभोवती पण फिरते. अशा प्रकारे पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते? पश्चिमकडून पूर्वेकडे. अशा पद्धतीने पश्चिमेपासून पूर्वेकडे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्यासोबत सोबत ती सूर्याभोवती पण फिरते. आणि ज्या प्रकारे जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती 1 चक्कर कंप्लीट करेल तेव्हा 1 वर्ष कंप्लीट होतं. मग आता जर आपण बघितलं पृथ्वीचं आपण विषुववृत्त ड्रॉ केलं, याच्यामध्ये हे विषुववृत्त आहे, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, हे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे. आता हे इमॅजिनरी लाईन्स आहेत. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर काय आहे? 23.5 अंश उत्तरेकडे आहे
आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न 23.5 अंश दक्षिणेकडे आहे. ठीक आहे, इथे मी पेनाने लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला कळेल. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न 23.5 अंश उत्तर. ठीक आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न 23.5 अंश दक्षिण. ठीक आहे, मग आपण या डायग्राम मध्ये जर बघितलं आणि सूर्यकिरण जर बघितल्या तर सूर्यकिरण डायरेक्ट कुठे पडणार आहेत? डायरेक्ट म्हणजे कशा? 90 अंशावर, 90 अंशाने. जेव्हा मी म्हणतो की सूर्यकिरण डायरेक्ट पडतायत म्हणजे हा जर पृथ्वीचा पृष्ठभाग असेल तर म्हणजे अशा पद्धतीने जर पृथ्वीचा पृष्ठभाग असेल तर 90 अंशाने ज्या सूर्यकिरण आहेत त्या पडणार आहेत, अशा सरळ पडणार आहेत. ह्या सूर्यकिरण आहेत आणि त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी 90 अंश हा कोन बनवणार आहे. तर जेव्हा पृथ्वीची ही पहिली पोझिशन असते अशा वेळेस ज्या सूर्यकिरण आहेत त्या 90 अंशाने पडतात या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर. ठीक आहे, त्याच पद्धतीने जेव्हा पृथ्वीची ही तिसरी पोझिशन असते मग हा काय आहे? हा इक्वेटर आहे, हा विषुववृत्त आहे. त्याच्यानंतर हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आणि हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे. ठीक आहे, हा 23.5 अंश उत्तरेला आहे आणि हा 23.5 अंश दक्षिणेला आहे. ठीक आहे, तर या पोझिशन मध्ये जेव्हा सूर्य असते, तिसऱ्या पोझिशन मध्ये जेव्हा पृथ्वी असते तेव्हा सूर्यकिरण डायरेक्टली येतात आणि 90 अंशाने कोणाच्या वरती पडतात? या ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवर. कळतंय का तुम्हाला? सांगा, कमेंट करून सांगा. मी थोड्याशा लाईन बोल्ड करतो म्हणजे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल. कोणाला कळालं नव्हतं लास्ट टाइम त्याला कळालंय का? ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी थोडंसं हे बोल्ड करतो. बघा, अशा पद्धतीने इथे डायरेक्ट सनलाइट पडते ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर आणि अशा पद्धतीने डायरेक्ट सनलाइट पडतं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवर. हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे. ठीक आहे, मग आता याचा अर्थ काय हे पण सांगतो तुम्हाला. की जेव्हा पृथ्वीची ही पहिली पोझिशन असते आणि जेव्हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर, इथे मी कॅन्सर लिहितो, जेव्हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर सूर्यकिरण 90 अंशाने पडतात तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो, समर असतो. ठीक आहे, तेव्हा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये काय असतो? समर असतो. ठीक आहे, जेव्हा 90 अंशाने सूर्यकिरण हे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न वर पडतात तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये समर असतो. ठीक आहे, कळतं का? सांगा. हे समरचं जे समीकरण आहे ते कळलं का तुम्हाला? उन्हाळ्याचं समीकरण कळलं का? प्राजू, शुभम, सई, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, बर. आता तुम्ही मला विचारा. अच्छा, शुभंकर. जेव्हा सूर्य ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर असतो, आपण जेव्हा जी पहिली पोझिशन असते त्या पहिल्या पोझिशनला आपण काय समजतो की ट्रॉपिक ऑफ म्हणजे सूर्य जो आहे तो ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती आहे. पहिली पोझिशन मध्ये जेव्हा सूर्य असतो तो डायरेक्ट डोक्याच्या वर उभा असतो. जर तुम्ही या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर उभे असताल तर दुपारी 12 वाजता सूर्य तुमच्या डोक्यावर असेल आणि तुमची सावली पडणार नाही, हा अर्थ असतो त्याचा. आणि जेव्हा असं चालतं ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर तेव्हा याचा अर्थ काय की पूर्ण उत्तर गोलार्धामध्ये समर आहे. पूर्ण उत्तर गोलार्धामध्ये तेव्हा समर असतो. आणि जेव्हा ही तिसरी पोझिशन असते
तेव्हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवर जो सूर्य आहे तो त्याच्या डोक्यावर असतो. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवर 90 अंशाने सूर्यकिरण पडतात आणि अशा वेळेस हा जो पूर्ण दक्षिण गोलार्ध आहे तेव्हा समर असतो. ठीक आहे. आता मला सांगा की पृथ्वीवर सीझन्स किती आहेत, किती प्रकारचे सीझन आहेत पृथ्वीवर? फक्त 4 सीझन असतात, एवढं लक्षात घ्या. समर, विंटर, स्प्रिंग आणि ऑटम. समर, विंटर, स्प्रिंग आणि ऑटम हे 4 सीझन असतात फक्त. ठीक आहे. सीझनवर मी नंतर येईल. फक्त समर तुम्हाला कळलं का? समरचा अर्थ काय की जर ज्या भागामध्ये सूर्य डोक्यावर असतो तेव्हा तिथे समर असतो, एवढं लक्षात घ्या तुम्ही. मग जर उत्तर गोलार्धामध्ये जर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असेल, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे काय? 23.5 अंश उत्तर. 23.5 अंश उत्तर म्हणजे काय? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. याला आपण म्हणतो कर्कवृत्त. ठीक आहे. हे बघून घ्या. 23.5 अंशाला जे काही लॅटिट्यूड आहे त्याला आपण नाव दिलंय ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. 23.5 अंश उत्तरेकडे आणि 23.5 अंश दक्षिणेकडे जे काही वृत्त आहे त्याला आपण म्हणतो कॅप्रिकॉर्न. 23.5 अंश दक्षिणेकडे जे काही लॅटिट्यूड आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे कॅप्रिकॉर्न. एवढं समजून घ्या फक्त. आणि जेव्हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर सूर्य डोक्यावर असतो तेव्हा उत्तर गोलार्धात सूर्य असतो आणि जेव्हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवर डोक्यावर सूर्य असतो तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये समर असतो. ठीक आहे. हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. फक्त तुम्हाला मी जे सांगत होतो की बाबा हे 23.5 अंश हे कसं काय आलं, 23.5 अंश हे जे उत्तर आहे कसं काय आलं हे तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी ही पूर्ण डायग्राम मी काढली. ही आता जरी समजली नसेल तरी पुन्हा आपण हे करणार आहोत, कारण की आज आपल्याला नकाशा वाचन हे करायचं आहे. नाही तर आपलं ते राहून जाईल आणि आपण पुन्हा जे फिजिकल जॉग्राफी आहे त्याच्यामध्ये आपण शिरणार आहोत. तुम्हाला 50% तरी कळलं का मला सांगा? सगळ्यांना 50% तरी कळालं का? हो किंवा नाही मध्ये सांगा. फक्त मला याच्यात पॉइंट काय सांगायचा होता की ही जी पृथ्वी आहे आपली, ह्या पृथ्वीमध्ये जो मेन लॅटिट्यूड आहे 0 डिग्री याला आपण म्हणतो इक्वेटर किंवा विषुववृत्त आणि 23.5 अंश उत्तरेकडे जे काही आहे, जो काही लॅटिट्यूड आहे त्याला आपण नाव दिलं आहे कॅन्सर. ठीक आहे. मराठीमध्ये एकदा याचं नाव क्रॉस चेक तुम्ही करून घ्याल. आणि 23.5 अंश दक्षिणेकडे, 23.5 अंश दक्षिणेकडे जे काही लॅटिट्यूड आहे त्याला आपण म्हटलेलं आहे कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की भारताचं लोकेशन कुठे आहे, तर भारताचं लोकेशन हे अशा पद्धतीने आहे बघा. संपूर्ण जो भारत आहे तो उत्तरी गोलार्धामध्ये आहे आणि भारताच्या वरून मधून जातो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. एवढं लक्षात घ्या तुम्ही. अशा पद्धतीने भारताचं लोकेशन आहे. पूर्णच्या पूर्ण भारत म्हणजे कन्याकुमारी पासून तर आपल्या जो नॉर्थ जो पॉइंट होता तिथपर्यंत, सगळ्यात उत्तरेकडचा जो पॉइंट आहे तिथपर्यंत आपला पूर्णच्या पूर्ण भारत हा उत्तरी गोलार्धामध्ये आहे. ठीक आहे. दक्षिण गोलार्धामध्ये नाही. भारतावरून कोणता वृत्त जातो, तर कॅप्रिकॉर्न जात नाही, विषुववृत्त जात नाही, आपल्या भारतावरून जातो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे. आता इथून पुढचा एक एक टप्पा आपण बघणार आहोत. सर्व बेसिक गोष्ट तुम्हाला म्हणजे नकाशा वाचनाच्या सगळ्या बेसिक गोष्टी समजून सांगतोय. नंतर मग हळूहळू जगाचा नकाशा, भारताचा नकाशा, महाराष्ट्र नकाशा सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत प्रत्येक एकेका लेक्चरमध्ये. आता उदाहरणार्थ ही जर आपली पृथ्वी असेल, एक मिनिट, ही जर आपली पृथ्वी असेल तर हा आहे विषुववृत्त, हा आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि हा आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. 23.5
23.5 उत्तर आणि 23.5 दक्षिण. आता फक्त तेवढ्याच कारणासाठी मी आधीची डायग्राम काढली होती की 23.5 हा जो आकडा आहे हा ऑड आकडा कुठून आला हे सांगण्यासाठी मी आधीची डायग्राम काढली होती. याचं कारण काय की जे पृथ्वीचं अक्ष आहे ते 23.5 अंशाने झुकलेलं आहे, म्हणून आपल्याला हे दोन इमॅजिनरी लाईन्स आपल्याला सापडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट आपण काय शिकलो की जो सूर्य आहे तो या दोन लाईनच्या मध्येच खेळत असतो. ज्या प्रकारे कबड्डीचं ग्राउंड असतं, तर कबड्डीची जी शेवटची लाईन आहे त्या कबड्डीच्या शेवटच्या जी लाईन आहे कबड्डीच्या ग्राउंडची ती आपल्याला कधीच क्रॉस करायची नसते. ती क्रॉस केली की आउट, अशा प्रकारचा नियम असतो. त्याच्यानंतर इकडची जी लाईन असते ती पण आपण कधी क्रॉस करत नाही, ती क्रॉस केला की आउट. तर ह्याच प्रकारचा नियम हा सूर्य फॉलो करतो. पूर्ण वर्षभरामध्ये सूर्य एकतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या डोक्यावर असतो किंवा सूर्य एकतर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नच्या डोक्यावर असतो. ठीक आहे, त्याच्या पलीकडे तो जात नाही. आणि वर्षाच्या ठराविक वेळेस तो हे जे काही लॅटिट्यूड येतात, जे काही लॅटिट्यूड याच्यामध्ये येतील, कधी ना कधी तो पृथ्वीच्या त्या कुठल्या तरी लॅटिट्यूडवर तो डोक्यावर असेल. ते वर्षाची जी ठराविक वेळ आहे त्या ठराविक वेळेवर सूर्य जो आहे तो एकतर उत्तरेकडे जातो किंवा मग दक्षिणेकडे जातो. ठीक आहे, मी आता याच्या आधीच्या एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा सूर्य ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती असतो, जेव्हा सूर्य इथे असतो तेव्हा पृथ्वीचा जो हा भाग आहे तो सूर्याकडे झुकलेला असतो, त्याच्यामुळे तो जास्त गरम होतो आणि म्हणून इकडे समर येतो. ठीक आहे, जेव्हा सूर्य ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या डोक्याच्या वरती असतो तेव्हा पृथ्वीचा जो हा भाग आहे उत्तरी गोलार्ध हा एक्सपोज झालेला असतो, त्याच्यामुळे तो जास्त गरम होतो, म्हणून तिथे समर असतो. आता जेव्हा उत्तर गोलार्धात समर असतो तेव्हा हा जो खालचा गोलार्ध आहे तो सूर्यापासून दूर असतो, त्याच्यामुळे त्याचं जे तापमान आहे ते कंपॅरेटिव्हली खूप कमी असतं. दक्षिण गोलार्धाचं जे तापमान असतं ते कंपॅरेटिव्हली खूप कमी असतं आणि म्हणून दक्षिण गोलार्धात काय सुरू असतं, विंटर. एवढं लक्षात घ्या. सूर्य कुठे आहे, या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती आहे, म्हणून उत्तरी गोलार्ध तापतो, म्हणून तिथे समर असतो. त्यावेळी दक्षिण गोलार्धात काय चालू असतं, तर दक्षिण गोलार्ध हा सूर्यापासून दूर असतो, म्हणून त्याचं तापमान कंपॅरेटिव्हली कमी असतं, म्हणून तिथे सुरू असतो विंटर. बरोबर, एवढं कळलंय का सांगा. आतापर्यंत कळलंय का सांगा. शुभम, मनीषा माने, ओके ओके सर, एकदा सांगतो. मी तुम्हाला काय सांगितलं की हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, 23.5 उत्तर गोलार्ध, हा एक लॅटिट्यूड आहे. ठीक आहे, हा एक लॅटिट्यूड आहे आणि सूर्य जेव्हा त्या लॅटिट्यूडच्या डोक्यावर असतो, याचा अर्थ आता हा जो उत्तर गोलार्ध आहे हा सूर्याच्या बाजूने आहे, सूर्याच्या समोर एक्सपोज झालेला आहे, म्हणून तो तापतो, म्हणून तिथे आपल्याला तापमान जास्त वाटतं. आणि याचा अर्थ काय, तिथे समर चालू असतो, उन्हाळा चालू असतो. आणि त्याच वेळेस ज्यावेळी सूर्य हा उत्तर गोलार्धामध्ये असतो किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती असतो, तेव्हा हा जो खालचा भाग आहे पृथ्वीचा, दक्षिणी गोलार्ध आहे, तो पृथ्वीपासून दूर असतो. कशाप्रमाणे मी सांगितलेलं आहे, आधी जी डायग्राम काढून दाखवली होती त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, तर हा खालचा जो गोलार्ध आहे तो दूर असतो पृथ्वीपासून, त्याच्यामुळे तिथे तापमान कमी असतं आणि म्हणून तिथे काय असतं, विंटर. ठीक आहे, आता रेनी सीझन असा कुठला सीझन नाहीये. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ठराविक वेळेमध्ये पाऊस येतो, त्याला आपण रेनी सीझन म्हणतो, पण याची अशी काही ठराविक वेळ नाहीये. पण समरची आणि विंटरची
स्प्रिंग आणि ऑटमची ठरलेली वेळ आहे, पूर्ण पृथ्वीवर ठरलेली वेळ आहे. म्हणून पृथ्वीच्या फक्त 4 सीझन्स आहेत, समर, विंटर, स्प्रिंग आणि ऑटम. ठीक आहे, एवढं समजून घ्या फक्त. एवढं कळालंय का तुम्हाला सगळ्यांना? समर विंटर समजलं असेल तर तेवढं लक्षात घ्या. स्प्रिंग काय आहे, ऑटम काय आहे, उत्तरायण काय आहे, दक्षिणायन काय आहे, हे मी तुम्हाला पुढच्या कधीतरी लेक्चरमध्ये मी समजून सांगेन. किंवा मग आपण एक काम करू, आता जर तुमची लिंक लागलेली असेल तर आताच सर्व सांगून टाकतो, म्हणजे मग पुढच्या कुठल्या तरी लेक्चरमध्ये आपण मॅप रिडिंग करूयात. पोझिशन नंबर 1, पोझिशन नंबर 2, पोझिशन नंबर 3, पोझिशन नंबर 4. ठीक आहे. आता या 4 पोझिशन पैकी ही जी पहिली पोझिशन आहे आणि जी तिसरी पोझिशन आहे, ह्या पोझिशन आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहे. पहिली पोझिशन आणि तिसरी पोझिशन. सगळ्यात पहिले आपण ह्या समजून घेणार आणि मग दुसऱ्या आणि चौथ्या बद्दल आपण बोलणार. आता हे जे कन्सेप्ट आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आत्ताच समजून घ्या, आताच काही डाऊट असेल तर विचारून घ्या, पुढे तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. बघा, आता जर आपण पहिली पोझिशन बघितली तर त्यामध्ये पृथ्वीचं जे ऍक्सिस असतं ते अशा प्रकारचं आहे आणि याच प्रकारे जर पृथ्वी आणि सूर्याची जर आपण रिलेटिव्ह पोझिशन बघितली तर अशाच प्रकारचा ऍक्सिस असणार आहे. त्याच्यानंतर पटापट आपण इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न हे पण काढून घेऊ. सो बघा, हे इक्वेटर आहे अशा प्रकारे झुकलेलं, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि हे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. मधली जी लाईन आहे ती इक्वेटरची आहे किंवा विषुववृत्ताची आहे, तुम्ही समजून घ्या. खालची लाईन कॅप्रिकॉर्न आणि वरची लाईन कॅन्सर, हे तुम्हाला समजून घ्यायचे. हे पुन्हा आपण इक्वेटर काढलं, हे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आणि हे ट्रॉपिक ऑफ वरचं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि हे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्टोरी माहिती असेल. आता होतं काय बघा, पृथ्वीचा आता जो पाथ आहे तो पण आपण काढून घेऊ. 1, 2, 3, 4 आणि 1 अशा पद्धतीने पृथ्वीचा हा वर्षभराचा प्रवास. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे? मला एकदा कमेंट करून सांगून द्या. सगळ्यांना कळलेलं आहे इथपर्यंत? शुभम? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. आता पुढचं बघू आपण. आता इथून पुढे मी जी काही चर्चा करणार आहे, ती या डायग्रामवर आधारित असणार आहे. ठीक आहे. मग उदाहरणार्थ जर पोझिशन 1 आपण बघितली तर पोझिशन 1 वर जो सूर्य आहे तो आता डोक्यावर कुणाच्या आहे? ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या डोक्यावर आहे. ठीक आहे. म्हणजे इथे उत्तर गोलार्धामध्ये समर सुरू असेल. उत्तर गोलार्धामध्ये, नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये काय सुरू असेल? समर सुरू असेल. ठीक आहे. आणि नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये समर असल्या कारणामुळे इथे समर मी येलोनी दाखवतो आहे. समर जे आहे, उन्हाळा आहे, तो मी येलो कलरने दाखवतो आहे. ठीक आहे. आता सो हे जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे, एकदा याचे जे मराठी जे वर्ड आहे ते एकदा तुम्ही तुमच्या बेसिसवर डिक्शनरीमध्ये शोधून घ्या. याच्यामध्ये कन्फ्युजन मला नको आहे. म्हणजे मी कॅन्सर आणि कॅप्रिकॉर्न आणि कर्कवृत्त, मकर वृत्त मध्ये जर मी गडबड केली मराठीमध्ये तर एखाद्या वेळेस ते माझं चुकू शकतं. पण म्हणून जे मला इंग्लिश शब्द माहिती आहेत तेच तुम्हाला मी सांगतो. नंतर तुम्हाला मी मराठी शब्द नोट्समध्ये सांगेन. एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा की जे उत्तर गोलार्धामध्ये जो ट्रॉपिक आहे त्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो. 23.5 अंश उत्तर मध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे
आणि 23.5 दक्षिणेमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे. आता याचे मराठी शब्द तुम्ही डिक्शनरीमध्ये बघून घ्या किंवा 4थीचं भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मराठी शब्द मिळतील किंवा मी नोट्समध्ये तुम्हाला सांगेल की कॅन्सरला मराठीत काय म्हणतात, कॅप्रिकॉर्नला मराठीत काय म्हणतात. सध्या फक्त कॅन्सर आणि कॅप्रिकॉर्न याच्यानुसार तुम्ही समजून घ्या. आता उत्तर गोलार्धामध्ये समर आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये काय असेल, विंटर असेल. आता विंटरचा जो कलर आहे तो मी ब्ल्यू मध्ये दाखवतोय बघा. विंटरचा जो कलर आहे तो मी ब्ल्यू मध्ये दाखवतोय. ठीक आहे, कारण की हा जो निळा भाग आहे तो सूर्यापासून दूर आहे आणि निळ्या भागावर तापमान कमी आहे, म्हणून या जो खालचा जो भाग आहे किंवा दक्षिण गोलार्ध आहे, एस म्हणजे काय, साऊथ. एस म्हणजे काय, साऊथ. जो दक्षिण गोलार्ध आहे त्याच्यामध्ये विंटर असणार आहे. ठीक आहे, हिवाळा असणार आहे. त्यानंतर आता जर आपण तिसरी पोझिशन बघितली, 3 नंबरची पोझिशन. आता याच्यामध्ये सूर्यकिरण जे आहेत ते डायरेक्ट कुठे पडणार आहेत, तर हा जो खालचा लॅटिट्यूड आहे किंवा कॅप्रिकॉर्न त्याच्यावर ते पडणार आहेत 90 अंशाच्या अँगलनी. किंवा जर तुम्ही ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवर जर तुम्ही उभे राहिला तर तुमच्या डोक्यावर हा डायरेक्ट सनलाईट पडणार आहे, तुमची सावली पडणार नाही. तर अशा वेळेस काय होईल की दक्षिणेकडचा जो भाग आहे, दक्षिणेकडचा जो पूर्ण गोलार्ध आहे तो सूर्याच्या बाजूने असेल आणि म्हणून दक्षिण गोलार्धामध्ये समर असणार आहे. तो समर जिथे आहे ते मी पिवळ्या रंगाने दाखवतो आहे. सो इथे तुम्हाला लिहून देतो की दक्षिण गोलार्धामध्ये साऊथ हेमिस्फिअर मध्ये काय आहे, समर आहे. ठीक आहे, मग आता यावेळेस उत्तर गोलार्धात काय सुरू आहे, उत्तर गोलार्ध हा सूर्यापासून दूर उभा आहे आणि म्हणून त्याचं जे तापमान आहे ते कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे उत्तर गोलार्धात काय सुरू आहे, विंटर सुरू आहे, हिवाळा सुरू आहे. बरोबर, पिवळा रंग समर, निळा रंग विंटर. बरोबर प्राजू, तन्वीर, सगळ्यांना कळत आहे? एवढी स्टोरी कळाली का सांगा मला, कमेंट करून सांगा. एवढी स्टोरी सगळ्यांना कळाली? ओके. की ज्या पण भागावर सूर्य डोक्यावर असेल तिथे समर असतो, जो भाग सूर्यापासून दूर असतो तिथे विंटर असतो. मग आता मी 2 सीझन अजून सांगितले की स्प्रिंग म्हणजे काय आणि ऑटम म्हणजे काय, AUTUMN. ठीक आहे, स्प्रिंग आणि ऑटम म्हणजे काय. आता स्प्रिंगला मराठीमध्ये मला असं वाटतं की वसंत ऋतू म्हणतात, वसंत ऋतू. ठीक आहे, आणि ऑटमला मराठीमध्ये काय सांगतात मला कमेंट करून सांगा एकदा. 4 जे ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, वसंत ऋतू आणि 4था ऋतू आहे, त्याचं नाव एकदा कमेंट करून सांगा. ऑटमला काय म्हणतात किंवा नंतर डिक्शनरीमध्ये बघून घ्या. स्प्रिंग आणि ऑटम एवढं लक्षात ठेवा कारण की हे स्टँडर्ड शब्द आहेत. बघा, स्प्रिंग म्हणजे काय की हिवाळ्यानंतर आणि उन्हाळ्याच्या आधी येणारा जो सीझन आहे त्याला आपण म्हणतो स्प्रिंग. हिवाळ्यानंतर आणि समरच्या आधी येणारा सीझन म्हणजे स्प्रिंग, वसंत ऋतू. ठीक आहे, हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शरद ऋतू म्हणतात ऑटमला. व्हेरी गुड. सो आता आपण सगळ्यात पहिले स्प्रिंग बद्दल बोलणार आहोत. स्प्रिंग सीझन जो आहे किंवा वसंत ऋतू हा हिवाळ्यानंतर येतो आणि उन्हाळ्याच्या आधी येतो. मग होतं काय, आता बघा, आपण जर आता उत्तर गोलार्धाबद्दल बोललो, उत्तर गोलार्धाबद्दल आता ही जी स्टोरी आपण बघणार आहोत ती उत्तर गोलार्धाबद्दल आपण बघणार आहोत. नीट लक्षात घ्या. आता उत्तर गोलार्धामध्ये जर आपण बघितलं तर या 3 नंबरच्या पोझिशनला काय आहे, विंटर आहे. 3 नंबरच्या पोझिशनला विंटर सुरू आहे आणि 1 नंबरच्या पोझिशनला काय होतं, समर सुरू होतं. मग जेव्हा पृथ्वी, मला एक सांगा आता,
पृथ्वी जेव्हा 3 नंबरच्या पोझिशन पासून 4 नंबरला येईल आणि 4 वरून 1 वर येईल, तर ही जी मधली पोझिशन आहे, मधली जी 4 नंबरची पोझिशन आहे, तिथे उत्तर गोलार्धामध्ये कोणता सीझन असेल? तर स्प्रिंग सीझन असेल. स्प्रिंग म्हणजे काय? तर वसंत ऋतू. कळतंय का सांगा? जो वसंत ऋतू आहे किंवा स्प्रिंग सीझन आहे, तो हिवाळ्यानंतर येतो आणि उन्हाळ्याच्या आधी येतो. बरोबर? आणि आता इथे 3 नंबरमध्ये जर आपण बघितलं, तर उत्तर गोलार्धात हिवाळा आहे आणि 1 नंबरवर जर बघितलं, तर उत्तर गोलार्धात उन्हाळा आहे. त्यांच्या मधली पोझिशन म्हणजे काय? तर 4 नंबरची. मग तिथे काय असेल? स्प्रिंग असेल. म्हणजेच काय? तर वसंत ऋतू. वसंत ऋतू. ठीक आहे? आता पुन्हा एकदा बघा. शरद ऋतू हा उन्हाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या आधी येतो. जर उत्तर गोलार्ध आपण बघितला, तर हा इथे उन्हाळा 1 नंबरवर उन्हाळा आहे आणि 3 नंबरवर हिवाळा आहे. तर त्यांच्यामधली पोझिशन म्हणजे ही 2 नंबरची पोझिशन. उन्हाळा आणि हिवाळा यांच्या मधली पोझिशन म्हणजे 2 नंबरची पोझिशन आणि 2 नंबरची पोझिशन म्हणजे काय? तर इथे शरद ऋतू येणार. उत्तर गोलार्धाच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर शरद ऋतू 2 नंबरच्या पोझिशनवर येणार. ठीक आहे? जर आपण दक्षिण गोलार्धाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं, इतकं कळलं का? इथपर्यंत कळलंय का मला सांगा? उत्तर गोलार्धाच्या केसमध्ये जर जे काय सीझन बदलतात, सगळ्यांना कळलं इथपर्यंत? व्हेरी गुड. ओके. व्हेरी गुड. हां, आता आपण जी पूर्णच्या पूर्ण स्टोरी आहे, ती दक्षिण गोलार्धाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघू. दक्षिण गोलार्धाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पूर्णच्या पूर्ण आपण ही स्टोरी पुन्हा एकदा बघू. बरोबर, उन्हाळा सुरू आहे. 1 नंबरच्या पोझिशनमध्ये दक्षिण गोलार्धात काय सुरू आहे? हिवाळा सुरू आहे किंवा विंटर सुरू आहे. ठीक आहे? आता उन्हाळा आणि विंटर किंवा समर आणि विंटर मध्ये कोणता सीझन येतो? तर शरद ऋतू येतो. तर शरद ऋतू कुठे असेल? हे आपण कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतो आहे? दक्षिण गोलार्धाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतो आहे. तर दक्षिण गोलार्धामध्ये जो शरद ऋतू असेल, तो 4 नंबरच्या पोझिशनवर येईल. ठीक आहे? शरद ऋतू 4 नंबरच्या पोझिशनवर येईल. का? कारण की शरद ऋतू उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये असतो. बरोबर? आता 1 नंबरच्या पोझिशनवर हिवाळा आहे, विंटर आहे आणि 3 नंबरच्या पोझिशनवर समर आहे. असा कोणता ऋतू आहे जो विंटर नंतर येतो आणि समरच्या आधी येतो? तो आहे वसंत ऋतू. तर दक्षिण गोलार्धाच्या केसमध्ये जो वसंत ऋतू आहे, तो 2 नंबरच्या पोझिशनवर राहणार. आता तुम्ही एक काम करा. ही जी पूर्णच्या पूर्ण डायग्राम आहे, ती व्यवस्थित लिहून काढा. त्यानंतर तुमच्याकडे स्केच पेन असतील बघा. तुमच्याकडे नसतील तर तुमचे लहान भावंड आहेत, त्यांच्याकडे तर 100% स्केच पेन असणार. तर एक मस्त एक कोरं कागद घ्या आणि त्या कोऱ्या कागदावर अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी कलरफुल डायग्राम तयार केलेली आहे, तशी कलरफुल डायग्राम तुम्ही तयार करा. आणि ती जी डायग्राम आहे, ती तुमच्या नोट्समध्ये जोडा आणि तिचं वारंवार रिव्हिजन करा. तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्याच्यानंतर 2 वेगवेगळ्या डायग्राम तयार करा. उत्तर गोलार्धाची डायग्राम वेगळी तयार करा आणि दक्षिण गोलार्धाची डायग्राम वेगळी तयार करा. ओके. सो आपण काय बघितलं आतापर्यंत, की 1 नंबरच्या पोझिशनमध्ये हा जो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, त्याच्यावरती सूर्य असतो. त्याची एक तारीख आहे बघा. त्यानंतर 3 नंबरच्या डायग्राममध्ये 3 नंबरच्या पोझिशनमध्ये सूर्य हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, हा जो खालचा ट्रॉपिक आहे, त्याच्या डोक्यावर असतो. त्याची पण एक तारीख आहे. हे पण सांगतो विशाल.
ते पण सांगतो. आता याच्यावर क्वेश्चन कसे येतात ते पण सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले काही गोष्टी समजून घ्या. तर जर आपण उत्तर गोलार्धामध्ये बघितलं तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती सूर्य असतो. तो कोणत्या तारखेला असतो? 21 मार्च या रोजी. 21 मार्च या रोजी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती हा सूर्य असतो. 22 डिसेंबरच्या दिवशी ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नच्या वरती हा सूर्य असतो. ठीक आहे. आणि 2 आणि 4 ही जी पोझिशन आहे, 2 आणि 4 ही जी पोझिशन आहे, तेव्हा सूर्य कशाच्या वरती असेल सांगा बरं? कमेंट करून सांगा. 21 मार्च या दिवशी सूर्य जो आहे तो ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या डोक्यावर असतो आणि 22 डिसेंबर या दिवशी सूर्य हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नच्या डोक्यावर असतो. हा 21 जून आणि 21 जून नाही मोनिका, ऍक्च्युली ह्या ज्या तारखा आहेत, ही इथे जी तारीख आहे ती सप्टेंबर मधली तारीख आहे, 23 सप्टेंबर. आणि इथे जी तारीख आहे ती एप्रिल मधली आहे, एप्रिल मधली तारीख आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारचं हे पूर्ण चक्र चालतं बघा. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, एप्रिल मे, वेट 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 हा वेट इथे ही 21 जून ही तारीख आहे. 21 जून हा अशा प्रकारची तारीख आहे बघा. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, अशा प्रकारचं हे चक्र चालतं बघा. ठीक आहे. सो 2 आणि 4 ही जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये सूर्य हा डायरेक्ट विषुववृत्ताच्या वरती असतो. ठीक आहे. 2 आणि 4 ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये सूर्य हा डायरेक्ट विषुववृत्ताच्या वरती असतो. ठीक आहे. एवढं कळलं का तुम्हाला? सांगा. इथपर्यंत कळालं का? म्हणजे आपण पुढचा कन्सेप्ट बघू. मी एक वेगळी डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. त्या वेगळ्या डायग्राम नुसार तुम्हाला अजून चांगलं कळणार आहे. ओके ओके. बघा, आपण हे काढू. हे जे आहे वरची जी सगळ्यात वरची लाईन आहे ती ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे. ठीक आहे. आणि ही जी खालची लाईन आहे ती आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. आता तुमच्यापैकी जर कोणाला कन्फर्म माहिती असेल तर मला एकदा कमेंट करून सांगा की ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? मकर वृत्त म्हणतो का कर्कवृत्त म्हणतो? मराठी नाव पाहिजे मला. ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? कर्कवृत्त. अच्छा, ओके. कर्कवृत्त. ठीक आहे. आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नला आपण म्हणतो मकर वृत्त. ठीक आहे. तर हे 2 वृत्त आपण बघितले. त्यानंतर मी निळ्या याच्यात काढतो. हा जो आहे तो विषुववृत्त आहे. विषुववृत्त. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की 21 जून या दिवशी 21 जून या दिवशी जो सूर्य असतो तो कर्कवृत्ताच्या वरती असतो. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. बरोबर. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी जो सूर्य आहे तो मकर वृत्तावर असतो. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये
समर असतो किंवा उन्हाळा असतो. मग 21 जून ते 22 डिसेंबर सूर्याचा जो रस्ता आहे, सूर्य कशा पद्धतीने बदलतो, तर अशा प्रकारे सूर्य ट्रॅव्हल करतो. ठीक आहे. आता जेव्हा सूर्य विषुववृत्त क्रॉस करतो, तेव्हा सूर्याची 2 नंबरची पोझिशन आलेली असते. 2 नंबरची पोझिशन कोणती, जी आपण मागच्या डायग्राम मध्ये बघितली. ठीक आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर 23. सप्टेंबर 23 या रोजी सूर्य जो असतो हा एक्झॅक्टली हा विषुववृत्ताच्या वरती असतो. कळतंय का? हे कळलं का तुम्हाला? आतापर्यंत ही जी स्टोरी आहे ती कळली का? 21 जून नंतर सूर्य हा खाली खाली जातो आणि विषुववृत्तावर येतो 23 सप्टेंबरच्या वरती. 23 सप्टेंबरला हा बरोबर विषुववृत्ताच्या वरती असतो. त्याच्यानंतर तो खाली 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 जातो आणि 22 डिसेंबरच्या दिवशी तो बरोबर जो मकर वृत्त आहे त्याच्यावरती असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा जो सूर्य आहे, तुम्हाला माहिती आहे की सूर्य कोणत्या ग्राउंड मध्ये खेळतो? कबड्डीच्या ग्राउंड मध्ये खेळतो. तो कधीच हे जे मकर वृत्त आहे तो क्रॉस करणार नाही. आणि पुन्हा एकदा सूर्याचा हा जो प्रवास आहे तो सुरू होईल. ठीक आहे. मग इथे जी तारीख येईल ती 21 मार्च येईल. ठीक आहे. मी चुकून तुम्हाला एप्रिल सांगितलं, पण तो 21 मार्च आहे. आणि मार्च, एप्रिल, मे, पुन्हा इकडे 21 जून. पुन्हा 21 जूनला तो कर्कवृत्ताच्या वरती असेल. ठीक आहे. मग हा जो मार्च आहे, हा पण या दिवशी पण सूर्य हा विषुववृत्ताच्या वरती असेल. बरोबर? एवढं कळलं का? एवढं सगळ्यांना कळालेलं आहे का? कमेंट करून सांगा. आणि हे लिहून घ्या. अशा पद्धतीची डायग्राम तुम्ही लिहून घ्या. तुम्ही आयुष्यात परत कधीच विसरणार नाही. आता तुम्ही 2 शब्द ऐकले असतील, उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायण म्हणजे काय, की जेव्हा सूर्याचा उत्तरेकडचा प्रवास सुरू होतो त्याला आपण म्हणतो उत्तरायण. आणि जेव्हा सूर्याचा दक्षिणेकडचा प्रवास सुरू होतो त्याला आपण म्हणतो दक्षिणायन. बरोबर? पुन्हा एकदा हे तुम्ही जोपर्यंत हे ड्रॉ करता, हे पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो. 21 जूनच्या दिवशी जो सूर्य आहे तो कर्कवृत्ताच्या वरती आहे, इथे आहे 21 जूनच्या दिवशी. त्यानंतर 22 डिसेंबरला तो इथे आहे. म्हणजे काय, जून ते डिसेंबर जो सूर्य आहे तो ह्या प्रकारचा जो रस्ता आहे तो फॉलो करतो. मध्ये लागतो 23 सप्टेंबर. सप्टेंबर हा महिना लागतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर हा जो सप्टेंबर महिना आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये जी तारीख आहे त्या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्ताच्या वरती येतो. ठीक आहे. म्हणजे पूर्ण पृथ्वीवर त्या दिवशी समान दिवस आणि समान रात्र, त्याचं ड्युरेशन आहे समान दिवस आणि समान रात्र असतं. त्यानंतर 22 डिसेंबर नंतर पुन्हा जो सूर्य आहे तो हा पाथ ट्रेस करायला लागतो, या दिशेने तो जायला लागतो. ठीक आहे. आणि परत पुढच्या 21 जून पर्यंत तो इथे येऊन पोहोचतो. अशा प्रकारचा त्याचा प्रवास सुरू असतो. मध्ये त्याला 21 मार्च लागतो. 21 मार्चच्या दिवशी तो पुन्हा विषुववृत्ताच्या वरती असतो. ठीक आहे. त्या दिवशी सुद्धा पूर्ण पृथ्वीवर समान दिवस आणि समान रात्र असतात. बरोबर? आणि मग मार्च क्रॉस केल्यानंतर पुन्हा 21 जूनला तो कर्कवृत्तावर येतो, कॅन्सरवर येतो. अशा पद्धतीने सूर्य त्याचा जो रस्ता आहे अशा पद्धतीने तो ट्रेस करत असतो. आणि म्हणून वर्षभर सूर्य फक्त या 2 लक्ष्मण रेखांच्या मध्ये खेळत असतो. सूर्य अशा प्रकारे कबड्डी खेळत असतो. कोणामध्ये? कर्कवृत्तामध्ये, मकर वृत्तामध्ये. तो कधीच कर्कवृत्त क्रॉस करत नाही, तो कधीच मकर वृत्त क्रॉस करत नाही. अशा पद्धतीने त्याचा रस्ता हा सुरू असतो.
मला 100% खात्री आहे की सगळ्यांना हे कन्सेप्ट कळले असतील. ह्या तारखा फक्त थोडंसं मागे पुढे झाला असेल तर तुम्हाला मी जेव्हा डायग्राम पाठवेल त्या एक्झॅक्ट तारखा ज्या असतील त्या तुम्हाला त्या डायग्राम मध्ये पाहायला मिळतील. पण जो कन्सेप्ट आहे तो अशा पद्धतीचा आहे. मग आता उत्तरायण म्हणजे काय की जेव्हा सूर्य उत्तरेकडे जायला लागतो, कर्कवृत्ताकडे जायला लागतो, तेव्हा त्या जर्नीला आपण म्हणतो उत्तरायण. जेव्हा सूर्य दक्षिणेकडे जायला लागतो, मकर वृत्ताकडे जायला लागतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो दक्षिणायन. ठीक आहे. मग आता हे जे सप्टेंबर मधली तारीख आहे आणि मार्च मधली तारीख आहे, तेव्हा पूर्ण पृथ्वीवर इक्वल डे आणि इक्वल नाईट असते. मग त्याला आपण काय म्हणतो, इक्विनॉक्स म्हणतो. इक्विनॉक्स. ठीक आहे. जेव्हा पूर्ण पृथ्वीवर समान दिवस आणि समान रात्र असतात तेव्हा त्याला इक्विनॉक्स म्हणतात. आता बघा, या संपूर्ण कन्सेप्टवर हे जे काही आपण पूर्ण कन्सेप्ट बघितला आहे त्याच्यावर नाना प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेले आहेत. तुम्हाला या तारखा विचारल्या जातील की कोणत्या तारखेपासून उत्तरायण सुरू होतं आणि कोणत्या तारखेपासून दक्षिणायन सुरू होतं. मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की मराठी नवीन वर्ष किंवा जो म्हणजे शक संवत आपण जे कॅलेंडर वापरतो, मराठी कॅलेंडर, चैत्र, वैशाख, मार्गशीर्ष, हे जे काही 12 महिने आहेत, मराठी 12 महिने, ते काय शक संवत आहे, संवत्सर. तर चैत्रची पहिली तारीख, चैत्र जो महिना आहे तो मराठी कॅलेंडर मधला पहिला महिना आहे. तर चैत्रची जी पहिली तारीख आहे ती आपल्या ग्रेगोरियन कॅलेंडरच्या कोणत्या तारखेशी मॅच होते सांगू शकता का? ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजे इंग्लिश कॅलेंडर आपलं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, हे आपलं ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. मला सांगा, चैत्र महिन्याची पहिली तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरच्या कोणत्या तारखेशी मॅच होते सांगू शकता का? फेब्रुवारी? कोण सांगू शकतं? या 4 तारखांपैकी एकच उत्तर आहे. 22 जून का 23 सप्टेंबर का 21 मार्च का 22 डिसेंबर? 21 मार्च. आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन ह्याच प्रकारचं कॅलेंडर फॉलो करतात. भारत सरकारचं जर गॅझेट जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर ग्रेगोरियन तारीख पण असते आणि मराठी जो महिना असतो शक संवत्सर त्याची पण तारीख असते. आणि भारत सरकारने त्याच्या गॅझेटमध्ये जाहीर केलेलं आहे की चैत्रची जी पहिली तारीख आहे ती म्हणजे आमच्या हिशोबाने 21 मार्च. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न. मग इक्विनॉक्स म्हणजे काय? त्याच्यानंतर हे अशा पद्धतीचं हे जे तारखा आहेत त्या तारखा, मग कर्कवृत्त म्हणजे काय, मकर वृत्त म्हणजे काय, मग भारताच्या वरतून कोणतं वृत्त जातं, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला नकाशा वाचनावर प्रश्न विचारले जातील. आता नकाशा वाचनावर येऊ. तुम्हाला मी होमवर्क देतो आणि होमवर्क तुम्हाला त्या नकाशामध्ये बघून करायचं आहे. जर तुमच्याकडे ॲटलास असेल तर ॲटलास मध्ये बघून करा किंवा मग एखादा नकाशा म्हणजे विकत घ्या किंवा मग गुगल मॅप्सवर बघा किंवा कुठला तरी मॅपचा जो फोटो आहे तो गुगलवरून डाउनलोड करा. आणि तुम्हाला होमवर्क काय आहे? होमवर्क पहिलं, आता कसं आहे, हा जो पूर्ण विषय आहे तो तुम्हाला प्रॅक्टिकलीच करावा लागणार आहे. त्याच्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त होमवर्क मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काय की विषुववृत्त. आपलं विषुववृत्त हे कोणकोणत्या देशांमधून जातं, कोणत्या देशांवरून जाते, विषुववृत्त कोणत्या देशांवरून जाते हे तुम्हाला होमवर्क करायचं आहे. विषुववृत्त म्हणजे काय? इक्वेटर.
बरोबर. त्यानंतर आता भारतावरून काय जातं आपण बघितलं आता, कर्कवृत्त. कर्कवृत्त हे भारताच्या वरून जातं. तर तुम्हाला होमवर्क हे आहे की कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते. कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते, हे 2 होमवर्क तुम्हाला आहे. कर्कवृत्त महाराष्ट्रातून जाते का, हा तुमच्यासाठी होमवर्कचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातून कर्कवृत्त जाते का, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये तुम्हाला होमवर्क मधून शोधून काढायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं होमवर्क आहे. त्यानंतर आता हे बघा, हे बेसिक आहे की बाबा तुम्हाला आता कळलेलं आहे की पूर्णच्या पूर्ण भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि भारतावरून कर्कवृत्त जातं. कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यांमधून जातं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. विषुववृत्त कोणत्या कोणत्या देशांमधून जातं हे तुम्हाला माहिती पाहिजे. कोणत्या देशातून जातं, कोणत्या देशातून जात नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे.